नमस्कार फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आपण पाहत आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चनची सीरीज, जे की इथून मागे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण याच चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण झालेल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे किंवा नवनवीन क्वेश्चन त्याच्यात घेतलेले आहेत, जे की तुम्हाला येणारी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये या क्वेश्चनचा भरपूर फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब पण करायला विसरू नका। तर चला तर मग पाहूया आजचा क्वेश्चन पहिला। तर महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती आहे? तर बघा, आता महाराष्ट्राचे जे नागरिक आहेत त्यांना विधानसभेची निवडणूक लढायची, तर त्याच्यासाठी किमान किती वय लागतं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 25 वर्ष एज असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला विधानसभेची निवडणूक लढता येते। आणि मतदान करण्यासाठी किती आहे मग? 18 वर्ष। तर दुसरा क्वेश्चन बघा, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर तोखू इमोंग हा उत्सव नागालँड राज्यात सेलिब्रेट केला जातो। 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर मिझोराममध्ये कोणतं आहे मग? तर तिथं आहे बिहू नृत्य, बिहू। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही? तर ही जी अधिसूचित केले नाही अशी जमात आहे वारली, परंतु कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम ह्या जमातीला अधिसूचित केलेलं आहे, फक्त वारली जमातीला केलेलं नाही। तर पुढचा क्वेश्चन पहा, भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात? आता बघा, गव्हर्नमेंट जे आपल्याकडून धान्य खरेदी करतं तर त्या खरेदी करण्याच्या दराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात रास्त किंमत, रास्त किंमत। आता हे मंडई मूल्य जे असतं ते मार्केट जे असतं, भाजी मंडी किंवा मंडई, तिथे मूल्य ठरलं जातं। शेतकऱ्यांना योग्य किंवा रास्त भाव भेटावा म्हणून गव्हर्नमेंटने ही प्राईस ठरवून दिलेली असते, मिनिमम सपोर्ट प्राईस। आता नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर सर्वाधिक खनिज असणारा कोणता भाग आहे? तर तो आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खनिज सापडतात। म्हणजे ॲज पर हे जे म्हणजे तुलना जर केली तर नाशिक, पुणे आणि अमरावती 4 ऑप्शनमध्येच विचार करायचा, तर हे 4 ऑप्शनपैकी सर्वाधिक कुठे? नागपूरमध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे? तर बघा, हा अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आला होता किंवा पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे। तर हेच ऑप्शन दिलेले आहेत, फक्त भावार्थ दीपिका कोणी लिहिलं असं विचारलं आहे। तर इथे काय विचारलं आपल्याला? तर कवी परमानंद यांनी कोणती साहित्यकृती केलेली आहे? तर हे 4 ऑप्शन आहेत, त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेले बघा। तर कवी परमानंदचं आहे शिवभारत। नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? तर आझाद हिंद सैन्याचे मुख्य शिल्पकार होते सुभाषचंद्र बोस। 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते कोल्हापूर जिल्ह्यात होते। चिमासाहेब जे होते ते कोल्हापूर जिल्ह्याचे होते। नेक्स्ट आहे, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास डॅश डॅश भाग व्यापलेला आहे। तर गोदावरी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर तो आहे 49.7%, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? तर मंदिर प्रवेशाची चळवळ जी आहे ती 1927 मध्ये चालू केली होती, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर आता ऑप्शन पाहिले की आपल्याला सातकर्णी पहिले असं वाटतं, परंतु हे नाही, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सिमुक राजे जे होते ते सातवाहन वंशाचे संस्थापक होते। पुढचा क्वेश्चन आहे, गुरु वेपंती चिन्ना सत्यम या क्षेत्रातील संगीत गुरु होते। तर वेपंती चिन्ना सत्यम हे कोणत्या क्षेत्रातले संगीत गुरु होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कुचिपुडी। कुचिपुडी जे आहे संगीताचा एक प्रकार आहे, त्याचे ते गुरु होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे 1953 साली। 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे, 1953। पुढचा क्वेश्चन पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर सर्वात जास्त साक्षरता दर मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या
काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानलं जातं, तर यादव काळाला मराठी भाषेचा सुवर्णकाळ किंवा त्यांच्या साहित्याचा सुवर्णकाळ मानलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी केसरी वृत्तपत्राची स्थापना केली? तर केसरी वृत्तपत्राची स्थापना बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुचेरिया ब्रँक्रॉफ्टी हे डॅश डॅशसाठी कारणीभूत ठरतात? तर बुचेरिया ब्रँक्रॉफ्टी हे हत्ती रोग म्हणजेच फिलारियासिससाठी कारणीभूत ठरतात. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली? तर भावार्थ दीपिका कोणी लिहिलेली आहे? तर ती दिलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच काय? भगवद्गीतेवर जे लिखाण केलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी त्यालाच भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, सभापतीच्या पदभाराची म्हणजेच इन्स्टिट्यूशन ऑफ द स्पीकर वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेतील त्यांची भूमिका डॅश डॅशच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. आता सभापतीच्या पदभाराची जी भूमिका किंवा त्यांचे ते वैशिष्ट्य आहेत त्या पदासंबंधी ते आपल्या राज्यघटनेत लिहिताना कोणाकडून घेण्यात आलेले आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ब्रिटनकडून ते घेण्यात आलेले आहे. तर USA कडून काय घेतलेलं आहे आपण? फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क. आणि जर्मनीकडून आणीबाणीची परिस्थिती कशी हँडल करायची ते जर्मनीकडून घेतलेलं आहे. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, विधानसभेचे कामकाज डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? तर विधानसभेचे कामकाज कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते? तर विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहे? तर जेव्हा नदीला पूर येतो तर या पुरामुळे वेगवेगळे भुरुपे तयार झालेली बघायला भेटतात आपल्याला. तर आता पुरामुळे काय होतं? तर खादर, कंकड, भाबर आणि बांगर. तर खादर म्हणजेच काय असते? तर हेच करेक्ट आन्सर आहे. नवे जलोढ म्हणल्यामुळे खादर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. खादर म्हणजे काय? जे नवीन गाळ साठून तयार झालेलं असतं तर त्याला खादर म्हणतात. आणि भांगर म्हणजे काय? तर जुना गाळ साठून जे भुरूप तयार झालेलं असतं त्याला भांगर म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची विचारली आपल्याला, एकूण जिल्हे नाही विचारले. एकूण जिल्हे जर विचारले असते तर त्याचं करेक्ट आन्सर 36 राहिलं असतं, परंतु जिल्हा परिषद विचारल्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे 34, कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगरी ते जिल्हा परिषद नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली? तर कधी बनलेली आहे निवडणूक आयोग बहुसदस्यीय संस्था? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1989 साली. पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली? तर काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 1934 साली झालेली आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते? आता महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून का बरं ओळखलं जाते? का एव्हरेस्ट शिखर जे आहे हे आपल्या पूर्ण जगाचं 1 नंबरचं सर्वात उंच शिखर आहे. मग तशाच प्रकारचं महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई, म्हणून त्याला एव्हरेस्ट शिखर म्हटलं जातं. 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. अशा प्रकारे 25 क्वेश्चन आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मुलांना कमेंट्स पण करत जा ना, कमेंट्स करत जा, लाईक करत जा, शेअर पण करा आणि राहिलं सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडला तर. आणि अशाच प्रकारचे आपले चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.